हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। हरे तर आपण सगळं काम्यवनला पोचलेलो आहोत। काम्यवनच्या थोडं बाहेर आहोत। काम्यवनच्या मधनं आपण आलो, परत जाणार आहोत रिटर्न। सो जे कोण 2022 पासून आपल्याबरोबर यात्रेत आहेत, आय डोंट नो, सुंदरही प्रभू आहे, वंश प्रभू होते, पण एक यात्रेमधली मिस झाली का तुमची 22, 23, 24, 23ची? हां, एनिवे तेच प्रभू होते 22 ते। सुंदरही प्रभू एकटेच आहेत सगळ्या यात्रेत। अजून कोण होतं? आनंद भक्ती प्रभू आहे सगळ्या यात्रेत। हां, आणि गणेश प्रसाद प्रभू पण सगळ्या यात्रेत होते 22, 23, 24, 25। आणि हा इथे केशरी राधिका माताजी का तुम्ही एका यात्रेत नव्हत्या? एका ते पण किती 23ला नव्हत्या वाटतं। 23ला होत्या। 23ला, मग 22ला नाही, मग 22ला पण होत आहे कोणत्या तरी असेल। आणि तुम्ही पण 22ला नव्हते ना? 23 आणि जीवीला पण नव्हते। ओके, सो एनिवे, सो काम्यवनचं जे मुख्य प्रवचन आहे ते आपण एक 4-5 सप्टेंबरला ऑनलाईन घेतलेलं आहे, ऑनलाईन जसं ज्याला आहे तसं। तर आपण या पितृपक्षात इथे याचं एक थोडंसं कारण होतं, तसं तर कधी ना कधी यायलाच पाहिजे होतं, की या संपूर्ण जगामध्ये, ॲटलिस्ट भारतामध्ये पितृपक्ष हा साजरा होतो असं नाही म्हणता येत, पण पितृपक्ष पालन केला जातो। सगळे लोक आपल्या पितरांची आठवण काढतात, त्यांना ते काय पिंडदान, श्राद्ध विधी, वेगवेगळ्या विध्या संपूर्ण भारत देशामध्ये होत असतात। पण आता ज्यांना ऐकू येत नसेल त्यांनी जवळ येऊन बसू शकताय, मी ह्याच्यापेक्षा जोरात बोलू शकणार नाही। हरे कृष्ण, ठीक आहे। सो तर आपण पाहतो की संपूर्ण भारत देशात पण वृंदावन आहे हे लँड ऑफ, थोडं पुढे आलं तुम्हाला सावली पण मिळेल, हे लँड ऑफ फेस्टिवल्स आहे। तर पितृपक्षात बरेचदा एक दोघांना मी काल परवा काहीतरी त्यांचा जमिनीचा व्यवहार करायचा होता त्यांना, तर ते सांगत होते नको पितृपक्षाचा नंतर करू, काय घटस्थापनेनंतर। सो असं वेगवेगळे, ते काय चुकीचं माझं म्हणणं नाही, पण वेगळ्या पद्धती चालू आहेत भारतभर, हां, आणि त्या ठिकाणी योग्य आहेत। पण वृंदावनमध्ये, व्रजमंडलमध्ये हां, इथे एक वेगळा उत्सव चालू आहे। अरे काल तुम्हाला कोणाला मिळाली का शांतीचं दर्शन? कुठे? बरसाला छान असतं शांती। हां, सो तुम्ही गेलेले बरसाला? नाही, तुम्ही नव्हते गेले। काय स्पेशल असतं दर्शन? हां, डेकोरेशन असतं, हां, खाली आता सांगू ना आपण, रांगोळी वगैरे। सो तर ह्या पितृपक्षात आपलं भद्र पौर्णिमा, ज्या दिवशी श्रीमद भागवत बोलून संपलं, आजकाल इस्कॉनने पण ते भद्र पौर्णिमेला बरेचदा भागवतम डिस्ट्रीब्युशनचं काय मॅरेथॉन करतो। त्यानंतरच्या प्रतिपदेला पितृपक्ष चालू होतो, प्रतिपदा श्राद्ध, द्वितीया श्राद्ध, तृतीया श्राद्ध, आज काय सप्तमी, अष्टमी, काय नवमी श्राद्ध। तर आपल्या सगळ्यांना घेतो, एक एक विषय घेऊया। आधी सांझी लीलाबद्दल होतो, पण थोडक्यात तिथे जवळ गया कुंड पण आहे। हां, तो ज्या कोणाला श्राद्ध मनात करायचं आहे, म्हणजे आपल्या पितरांची आठवण काढायची आहे, पितरांची, मातरांची, ते आपण गया कुंडाला, गया हे एक आपण हे ऐकलेलं की वृंदावन व्रजमंडलमध्ये आणि तसंच नवद्वीप मंडलमध्ये पण जे काय भारतभूमीतले किंवा जगातले जे काय तीर्थस्थान आहेत ते सगळे तीर्थस्थान व्रजमंडलमध्ये आहेत। तर या एरियामध्ये खूप आहेत, इथे ऋषिकेश आहे, हरिद्वार आहे, अयोध्या आहे, रामेश्वरम आहे, गया आहे, हे सगळं काम्यवनमध्येच आहे, तर वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही। हां, तर गया कुंडाला आपण जाऊ, तिथे आपण आपल्या मनामध्ये कमीत कमी किंवा एखाद वेळा जप करून, काय नाही तर आपल्या हाताने पाणी अर्पण करून आपल्या जे कोण पितर आहेत त्यांना गयात जाऊन लोक श्राद्ध करतात, पितृपक्षाचं काय इतर वेळचंही। हां, आणि दक्षिण गया काहीतरी एक नाशिकला पण करतात, पण हे व्रज गया आहे। हां, ओरिजिनल गया इथे आहे आणि ह्याचं एक रूप हां बिहारमध्ये गयाला आहे, ओरिजिनल इथे आहे। सो हे काम्यवन आहे। जे कोण 22, 23, 24, 25, आता हे 25 आहे, आता जे होते
समीर भाऊ पण एक दोनदा 23 ला होता. अच्छा वाढायला नव्हतं. 22ला नाही अच्छा ओके समीरला हा ठीक आहे. जे कोण होते आपण वृंदावन नाही व्रज मंडलमध्ये किती वनं आहेत? 12. इथे पण फेल. अरे कॉलेजमध्ये झालं ठीक आहे इथे तरी पास व्हा. किती आहेत? 12. हां बरोबर आहे. 12 प्रमुख वनं आहेत. जहा सब लीला कोयलो त्याच्या आधीची लाईन काय आहे? केशी हां द्वादश कानन. द्वादश मतलब 12 आणि कानन मतलब वन. तर 12 प्रमुख वनं आहेत आणि 1008 उपवनं आहेत. हां तर 2022 साली मी परवाच्या कामेवनच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की आपले 12पैकी 9 वनांना व्हिजिट झालेली आहे. काहींना परत जाणार होतं आपण उद्या परवा तेरवा, पण 3 वनांना आपण गेलोच नव्हतो. आणि त्यातल्या 2 वनांना मी आत्तापर्यंत गेलो नाही. गेले 25-30 वर्षात आलो तेव्हा. म्हणजे या यात्रेतले 70% ठिकाणी मी गेलोच नाही आणि 30% ठिकाणी एकदाच गेलो कधीतरी. सो कोणते 9 वनं झालेली आहेत आपली? महावन, हां भद्रवन, हां भंडीरवन, हां लोहवन, हां बेलवन, हां पलीकडचे यमुनेच्या पूर्वेचे 5 झाले. पहिल्या 2022 साल झालं. 23 बेलवन बोलली आता नाही ते 23 साली. आता हे 5 यमुनेच्या पूर्वेचे झाले. आता या साईडचे 2023चे मधुवन आहे ना. हां मधुवन, तालवन, हां वृंदावन. वृंदावन. हां 9 5 आणि 3 8 झाले. एक बाकी आहे. कुमुद. कुछ हिंट दीजिए ना. हाँ आगासुर, नहीं आगासुर नहीं ऐसा. बक. हाँ हाँ उसका वो कहाँ गए थे उसका क्या नाम है इसका? उसका वन. आप भांडे नाही. बक. 23 साली तुम्ही होता नाही होता ना. होता ना तुम्ही होता 23 साली. हाँ तुम्ही होता. बहीर. खाडीर वन. खादीर वन जिथे बकासूरचा वध झाला होता. सो हे 9 आपले झाले. मग 3 कोणते राहिले? बहुत काय इझी चॉईस पहिले घेऊन टाकतो. पकड करा मल्टी चॉईस मध्ये क्वेश्चन पूछेगा मैं यही बताऊंगा. सर्वात इझी आन्सर रोजे पहिले देऊन टाकतात. अजून 2 कोणते राहिले? एक तो बोलला आता भद्रवन, हा एक हातचा बोलला होता कोमुद वन. पहिले बोललो होतो. आताच बोलला. अजून एक राहिलं काम्यवन कुमुदवन. आणि तिसरं पण के पासून ते एक्स्ट्रा वालं आहे. खूप फेमस आहे. एका गाईच्या मागे नाव आहे भौलीवन नाही बहुलावन. बहुला त्या गाईचं नाव होतं. आणि एक्स्ट्रा आपण 1-2 वनाला जाणार आहोत. एक तर कोकिलवनला नक्कीच जाणार आहोत आणि जमलं तर अश्वत्थामा वन पण आहे. लेट्स सी हाऊ द टाइम गोज बाय. सगळे लोक वेळेत आले गाडी सोडायला तर होईल. त्यानंतर तुम्ही पंचर नाही केली गाडी आज जशी केली तशी तर आपलं सगळं होईल. बघूया. सो काम्यांच्या बाबतीत मी विशेष सांगत नाही. आपण जिथे बसलोय त्याबद्दल बोलून घेऊ. मग सांजिलीला बोलायचं बाकी आहे. ते आहे काय आहे तो मुलगांनी सांगितलं ना तुम्हाला काही ते पुढे आले ते. तिथे तुम्ही पहा एक पावलाचे चिन्ह आहेत. तिथे तो मुलगा बसलाय ते बलरामजींचे चरण चिन्ह आहेत ओरिजिनल. हरी बोल. यस. काम्यांचं लेक्चर तुम्ही ते ऑनलाईन ऐकलं का? हा इथे कोणत्या राक्षसाला मारलं? हा तू सांग कोणत्या राक्षसाला मारलं? हा आता तर सांगत होती ना बरोबर. हा बरोबर आहे. हा मग एवढा लेट घेऊ नका. व्योमासूरला मारलं. आणि मी त्या लेक्चरमध्ये बोललो होतो व्योमासूरला मारताना कृष्ण आणि व्योमासूरच्या खूप आकाशात जमिनीत सगळीकडे खूप जबरदस्त फाईट झाली. काय व्हायला लागलं त्यामुळे? हा हा एअर लँड में सब में. हा हा कुठला बॅलन्स गेला? हा जमीन अशी हलत होती संपूर्ण भूमी हलत होती लाईक अर्थक्वेक. तर बलरामजींनी आपला एक पाय असा खाली ठेवला टू होल्ड द प्लेस स्टेबल. हे संपूर्ण पृथ्वी स्टेबल. व्योमासूर गुफा इथेच एवढी तरी हा अशी धरायला त्यांनी पाय खाली दाबून ठेवला. एक पायाने भूमी अशी आपण कधी दाबून ठेवतो तसं. तर तेव्हा ते त्यांचे चरणचिन्ह तिथे आले. व्योमासूर गुफा तिकडेच आहे. इथे जमिनीत आकाशात व्योमासूर भांडण युद्ध झालं होतं. सो वी आर ॲट बलरामजीज फुटप्रिंट्स. बलरामजी चरणचिन्ह आहेत.
सो ह्यानंतर खरं आजचं हे पहिलं लेक्चर कुसुम सरोवरला करायचा प्लॅन होता, जे आपल्या रूमपासून 2-1 किलोमीटर लांबच आहे. हाँ, 1-2 किलोमीटर, ठीक आहे, 1-2 किलोमीटर लांब आहे कुसुम सरोवर. तर पण ते कुसुम सरोवर हल्ली लॉक असतंय, आपल्याला आज जायला बसायला म्हणजे हल्ली दिवसभर लॉक असतंय. त्यामुळे त्याचा सकाळी तोच प्लॅन होता की गाडी काढून टाकायची 5:30ला, बाकी कुसुम सरोवरला येतील आपले 10 मिनिटात. पण लॉक था इसलिए बच गए. तो हाँ पर लॉक है ना, वो कंपाऊंड लॉक रहता है. तो हे लीला सांजी लीलाचे मेन 1-2 फर्स्ट टाइम कुसुम सरोवरला झालेले आहेत, म्हणून आपण तिथे घेणार होतो. आता इथे घेऊया काम्यवन. हां, अजून एक सांगितलं, वृंदावन तर सर्वात मोठं आहे 12 पण सेकंड बिगेस्ट इज काम्यवन. हां, आणि स्मॉलेस्ट जे आपण जमलं तर आज एक जाणार आहोत, माहीत नाही भोलावनला जाऊ का कुमुदवनला जाऊ मोस्टली, आज जे काय असेल जमलं तर कुमुदवन इज स्मॉलेस्ट. हां, त्याची परिक्रमा साधारणपणे 1.5 किलोमीटरचीच आहे. हां, आणि काम्यवनची परिक्रमा 21 किलोमीटरची आहे, 22 किलोमीटरची आहे. वृंदावनची एक 6 किलोमीटरची आहे आपण करतो. सो दिस इज वन ऑफ द बिगेस्ट वन. आणि हे असे आपण त्याच्या पेरिफेरीला आहोत सध्या, काम्यवनचा मेन टाउन साईडला आहे. सो सांजी लीलेबद्दल बोलूया. सो वृंदावनमध्ये आपण ऐकलंय, जस्ट टू रिवाइज, आता भगवंतांच्या माखन चोरी लीला आपल्या या यात्रेत होणार नाहीत, गोचरण लीला पण विशेष होणार नाहीत, त्या सगळ्या 22-23 साली होऊन गेल्या. आता भगवंतांच्या मेन माधुर्य लीलांचंच हे क्षेत्र आहे. अर्थात गोचरण करता करता ते राधाकृष्ण भेटायचे, सो थोडंफार गोचरण लीला होऊ शकते. बट द मेन ॲक्टिव्हिटी, द प्रायमरी पर्पज वॉज नॉट गोचरण, प्रायमरी पर्पज वॉज मीटिंग राधाराणी आणि गोपीजना भेटणं, हे प्रायमरी उद्देश होता. त्याबरोबर गोचरण पण होत होतं. तर इथे वृंदावन आहे, इथे भगवंतांना कोणी ओळखत नाही. 5000 वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते तेव्हा तर बिलकुलच कोण ओळखत नव्हतं. सगळ्यांना वाटायचं कोण आहे, हां एक ग्वाले आहे, माझा मित्र आहे, माझा मुलगा आहे, गोपीनाथ वाटायचा आमचा प्रियकर आहे, आमच्या गावातला सर्वात सुंदर आणि प्रियकर मुलगा आहे. दे वुड थिंक दॅट वे. त्यांना नाही वाटायचं की हे भगवंत आहेत. बरेचदा असं ऐकतो आपण. एकदा इथे लीला मी बोललो, सेतू बंद आपण जाऊ रामेश्वरमला, तो मी परत सांगत नाही. कृष्ण म्हटले मीच ते राम होते. आता तुमच्या की कोणी उठून म्हटलं, कोण गोपेश म्हटले मैं ही राम हूँ, मैं ही वरादेव हूँ, तो उसने बोलले की पहिले आप हसने लगे. तर यू नो ही इज नॉट दॅट. तर कृष्ण पण गोपींना एकदा, म्हणजे ते पूर्ण स्टोरी घेत नाही, म्हटलं मी तो राम आहे, मीच सेतू बंद केला होता. गोपी हसायला लागला तो तोंडावर हात ठेवून. सो दॅट वे त्यांना हा कृष्ण सेतू बंद बनवायला त्याने इथे सगळ्यांना वाटतं कृष्ण इथे तर आपले आहेत. एक लीला ती पण आहे, आय डोंट नो एक्झॅक्टली कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये, पण श्रीदामाला वाटलंय भगवंतांनी कसं काय आगासूरला मारलं. तोंडला नेहमी तर तुम्हाला मी हरवतो रेसमध्ये, आपण परत रेस लावूया. हां, मग ते भगवंत हरले श्रीदामाबरोबर. हां बरोबर, हे आपले, मी त्यांना हरू शकतो. हां, सो लाईक दॅट. आणि एवढा तो माधुर्य भाव आहे की गोवर्धन पर्वत 7 दिवस 7 रात्र उचलल्यावरही त्याला थोडंसं वाटलं की कोण आहेत, पण ते विसरून गेले. कोण काय असे ना, आपला मित्र आहे, आपला मित्र आहे, ह्याला तर मी कुस्तीत हलवतो. ह्याने उचलला असेल गोवर्धन, पण ह्याला मी कुस्तीमध्ये हरवतो आणि त्याच्या डब्यातला मी चोरून खातो. सो दॅट इज ओव्हर पॉवरिंग मूड. हा तो प्रमुख मूड आहे. सो एकदा असं इथे भगवंत लीला करत होते, तर एकदा गंधर्वांची इच्छा झाली काय की आम्हाला भगवंतांच्या लीला पाहिजे आहेत. ते इथे आले, त्यांना काही दिसलं नाही काय लीला वगैरे, कारण का भगवंतांचं दर्शन इझिली होत नाही. मग ते ब्रह्माजींकडे गेले. वी हॅव टू ऑलवेज फॉलो आवर सिनियर्स और गुरुज टू टेक देअर परमिशन. सो ते ब्रह्माजींकडे गेले आणि ते म्हटले, बघा जेव्हा कृष्ण आणि चैतन्य महाप्रभू अवतार घ्यायचे तेव्हा सगळे देवी देवता ऋषीमुनी लोक लपून लपून वेश परिवर्तन करून यायचे कोणाला भगवंतांना भेटायला. तुम्हाला माहिती आहे इथे नंदगावला आशेश्वर शिवजी आहे आणि गोकुल महावनला चिंताहरण शिवजी आहेत. आणि सगळे शिवजी भगवंतांना भेटायला आलेले होते. तर सगळे तर यशोदा माता आणि सती माता म्हणायचे हे दररोज शेकडो लोक कसे येत आहेत, कोण कोण येत आहेत, ह्यांना कधी आपल्या गावात पाहिलं नाही. पण दररोज शेकडो लोक माझ्या मुलाला पाहायला येतात. कारण का देवी देवता लोक यायची असे ब्रह्माजींकडून परमिशन घेऊन. सो एकदा गंधर्व लोक गेले, ब्रह्माजींना विचारलं आम्हाला कृष्णाचं दर्शन घ्यायचंय, जाऊ का, ऐकलंय वृंदावनला आलेत. तर ब्रह्माजी म्हटले ओके गो, घ्या दर्शन घ्या.
मग ते आले, मग त्यांना दर्शन मिळालं. पण कसं ते पाहतायत की कृष्ण आपल्या मित्रांबरोबर खेळत आहेत. हे पण थोडंसं ऑडच होतं त्यांच्याकरता, गंधर्वांकरता, की भगवंत आपल्या सवंगड्यांबरोबर खेळतायत, कुस्ती खेळतायत. कधी कधी लहान मुलं अशा थोड्याशा काय म्हणूया शिव्या नाही म्हणतायत, पण त्या प्रकारचे शब्द पण बोलायचे. कधी ते विहिरीत जायचे मुलं, विहिरीतनं रिफ्लेक्शन येते आणि काय म्हणायचे विहिरीत, आपली यूपी भाषा में अबे साले आणि मग तिकडनं रिफ्लेक्शन यायचं. सो ते ऐकायचे आणि कधी कधी विहिरीला शिव्या द्यायचे आणि भाषाचे तिकडनं रिफ्लेक्शन आल्यावर, समथिंग लाईक दॅट. सो हे इथपर्यंत ही गंधर्वांना डायजेस्ट होत नव्हतं की भगवान तर ऐसे कैसे कर सकते, भगवान तर ऐसे कैसे कर सकते. पण त्यांनी नंतर पाहिलं ते एकमेकांच्या डब्यातलं खात आहेत, एकमेकांच्या तोंडातलं पित आहेत, टाक वगैरे तुम्हाला ते. सो दॅट वॉज टू मच. गंधर्व कन्फ्यूज झाले. ते म्हटले असे कसे भगवंत आहेत, खेळत होते तिथपर्यंत ठीक आहे, आता तुझ्या तोंडातलं खातोय, माझ्या तोंडातलं तू खातोय, कृष्णाचा डबा कोण पळवून घेतोय, बासरी कोण पळवून घेतोय. मग ते कन्फ्यूज झाले. आणि एवढंच नव्हे तर मधुमंगलजी आले नाही यात्रेत. मधुमंगलजी त्यांचं पोट खूप मोठं होतं, बडा तोंड था, वक्रतुंड, लाईक बिग, लंबोदर, लंब मीन्स बिग, उदर इज उदर, गणेशजींचं. सो त्यांचं पण तोंड मोठं होतं. तोंड म्हटलं हे तोंड नाही, हिंदी शब्दाला पोटाला तोंड म्हणतात संस्कृतमध्ये. तर हे लोक काय करायचे, फ्रेंड लोक त्यांचा असा कुर्ता वर घ्यायचे, आमचं बारीक आहे तो वर घ्यायचे आणि त्यांच्या पोटावर दही आणि माखन असं तिलक काढायचे आणि काय काय वेगवेगळे डिझाईन काढायचे आणि हसायचे, हे किती लोणी खाल्ले बघ, पोटातनं बाहेर येते चामडीतलं. सो तेवढं मग जोक्स विथ मधुमंगल लाईक दिस, की किती लोणी खाल्ले, पोटातनं बाहेर यायला लागलं त्याने. सो हे सगळं पाहून गंधर्व जर बिवल्डर्ड, आणि ते वेंट. आणि ॲक्च्युली हे माधुर्य रस आहे. वी मे ऑल्सो गेट बिविल्डर्ड, एस्पेशली वेन वी हिअर पास्ट टाइम्स ऑफ कृष्ण विथ गोपीज. पण द्वारका आणि मथुरा हे कोणत्या मूळ म्हणजे ऐश्वर्य भाव. भले तिथे राणे आहेत, कोण आहे, रुक्मिणी आहे. आता मला तसा गृहस्थाश्रमचा अनुभव नाही आहे, पण प्रभूजींनी आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे की मातेंसमोर असं कधी बोलायला गेलो आणि मग नाही बोललो की काय लागतं, बोलावंच लागतं. ही सेड समथिंग लाइक दैट टू द इफेक्ट. सो यहाँ पे भी एक बार कृष्ण रुक्मिणी जी ने क्या बनाया था, 56 भोग. आप मत बोलो, आपका शादी नहीं अभी तक, पर जिसका हो गया उसका. 56 भोग, मग तुम्हाला खूप भोगावं लागेल. काय 56 भोग बनवायला, 2-4 मिनिटं त्यात खुश राहा, तर ते पण बंद होईल. सो 56 भोग बनवलं होता रुक्मिणींनी. आणि कृष्ण वॉज इटिंग, पण कृष्ण वॉज क्राईंग. कृष्णाच्या डोळ्यात अश्रू होते. सो दॅट सम अगेन ऑड सिच्युएशन. मग तिने इतना कभी बर्थडे के दिन, आपके नहीं उनके, बर्थडे के दिन 56 भोग बनाए आणि खाताना रडतायत प्रभूजी. सो दॅट विल बी टू ऑड. सो रुक्मिणी म्हटली, तुम्ही का रडताय, व्हाय आर यू क्राईंग. काही नाही, काय नाही, जाऊ दे इट्स ओके, जाऊ दे, सोडून दे. मग काय म्हणा, असं बोललो, काही नाही, राहू दे. मग सांगावंच लागेल असं ह्यांनी मला गायडन्स दिलेला आहे आधी 5-10 वर्षापासून देतात. रुक्मिणी म्हटली, नाही पण 56 भोग खाताना कोण रडत नाही, तुम्ही का रडताय. कृष्ण म्हटले, लेट इट बी, हे माझ्यापर्यंतच राहू दे. रुक्मिणी म्हटले, नाही. रुक्मिणी स्टार्टेड इन्सिस्टिंग की तुम्ही का रडताय भगवंता, आता हे तुम्हाला सांगायलाच पाहिजे. मग कृष्ण म्हटले, तसं नाही, एकदा मी लहान होतो. आता हा पण एक पॉईंट आहे. हा मी खरं गोरक्षित लेक्चरमध्ये घेतो, पण तिथे आलेला आहे तर घेऊया, बघूया. कृष्ण म्हटले, मी जेव्हा लहान असायचो तेव्हा कडक बुंदीचे लाडू, माहितीये, कडक बुंदीचे, कडक असतात. कडक बुंदीचे, यशोदा माता काय करायची, कडक बुंदीचे लाडू आपल्या तोंडात क्रश करायची आणि मग एकदम पेस्ट केलेले ते लाडू ती काढायची. आणि मी एकदम लहान होतो,
मग यशोदामातेने आपल्या तोंडात कडक बुंदीचे लाडू पेश केले, ती काढायची अँड शी वुड फीड मी. म्हणतात त्या 56 भोग मध्ये तशी टेस्ट नाहीये जी यशोदामातांनी कडक बुंदीचे लाडू सॉफ्ट करून द्यायची त्याच्यात. सो ऍक्च्युली हा एक कॉमन डायलॉग आहे. प्रत्येक प्रभूजी म्हणतात तुझं खूप छान बनवलेलं आहे मातेंना, पण आईसारखी टेस्ट नाही. मग एकदा काय होतं, एकदा सुनबाई म्हणजे आता पत्नी म्हणते ठीक आहे पतींना थोडंसं एवढं म्हणतात आईसारखे नाही आईसारखे नाही आईसारखे नाही, तर एखाद 2 आयटमच्या आईकडूनच रेसिपी घेते, म्हणजे पतींच्या आईकडून रेसिपी घेते आणि सेम बनवते. तरी पण पतींचं काय म्हणणं असतंय, छान आहे, छान नाही असं नाही, पण पत्नी म्हणते आईलाच विचारून केलंय. पण ऍक्च्युली दॅट्स नॉट रॉंग. हे सायकोलॉजिकल तसं होणारच आहे आयुष्यभर. कारण का मॅक्झिमम निस्वार्थी प्रेम जे आहे या जगात ते आईचंच आहे. सॉरी पत्नीचं असं काय माझं म्हणणं नाही आहे, असं काय माझं म्हणणं नाही आहे. आईचं मॅक्झिमम निस्वार्थी प्रेम आहे. बाय प्रेम यात्रा बंद मला बॅन होणार यात्रा. रिकॉर्डिंग भी होगी नहीं, ये तो पहले से रिकॉर्डिंग है, पण ऍक्च्युली वो है. बघा तीच जेव्हा स्त्री छोटी असते बहीण भावाशी, तर भावाशी भांडते मला लाडू पाहिजे, आपण जे काय ते इक्वल खायचं. एक असेल तर अर्धा खायचं, समथिंग लाईक दॅट. बट सेम लेडी वेन शी ग्रोज अप शी गिव्स एव्हरीथिंग टू द चाइल्ड. सो दॅट वे शी इज मोर सॅक्रिफायसिंग. तो प्रेम जास्त आहे मुलांच्या वरती, हे नॉर्मल है. सो वो नॉर्मल है कि जहाँ पे प्रेम ज्यादा, जहाँ पे वस्तु ज्यादा अच्छा लगेगा. सो इट्स नॉट समथिंग रॉन्ग और बैड. और कुकिंग अच्छा रहता है, पर वो फिजिकल कुकिंग अच्छा रहता है, क्या मोहरी जीरा वगैरह. पण जो सटल एनर्जीज है वो माँ का सटल एनर्जीज कभी भी पत्नी में आ नहीं सकता है. हालांकि उसका सही में बहुत प्रेम होगा, तो भी वो माँ जैसे फीलिंग वो उसके मन में उसके बच्चों के प्रति आएगा. उसके पति के प्रति कभी आ नहीं सकता है, वो पॉसिबल नहीं है. इसीलिए वो बच्चों को टेस्टी लगेगा उनका वही भोजन, पर पति को चांगलं आहे पण आईसारखं नाही. असं हे राहणार आहे. इट्स नॉट समथिंग बॅड और रॉन्ग, पर ये हमेशा रहने वाला है. सो एनीवे, सो यस, सो हे हा माधुर्य मूड आहे. गंधर्व कन्फ्यूज झाले आणि ते गेले कोणाकडे, ब्रह्माजींकडे. हे कसे भगवंत असे करतायत, उष्ट खातायत, असं करतायत, आईच्या तोंडातलं आई चावून देते सॉफ्ट करून ते खातायत. आणि त्यांच्या असोसिएशननी ब्रह्माजी पण कन्फ्यूज झाले की हे भगवंत आहेत. आणि तेव्हा व्हॉट्सअप नव्हता आणि तुमचा काय इन्स्टा पण नव्हता, पण अख्ख्या जगभर बातमी पसरत होती त्याच वेळेला. अगासूरचा वध, एवढा भयानक राक्षस अगासूरचा वध कृष्णांनी केलेला आहे. सो 2 कन्फ्युजिंग न्यूज केम टू ब्रह्माजी. एक अगासूरचा वध, अरे एवढा भयानक, त्याचा ह्या कृष्णांनी केला. आणि दुसरं हे कृष्ण तोंडातनं खातायत, ह्यातनं खातायत. सो ब्रह्माजी ऑल्सो कन्फ्यूज झाले. मग ते स्वतः पाहायला आले. तेव्हा कृष्णाने, ब्रह्माजी आल्यावर कृष्णा पण बुद्धावून मॅनेज करून करतात. त्यांनी ते असं मारलं आणि तिथं ताक पेले. तर ब्रह्माजी म्हणतात गंधर्व बरोबर बोल रहे. सो दॅट डे दे गॉट कन्फ्युज. आणि मी काय सांगितलं, हा वृंदावनचा मूड आहे. ब्रह्माजी कन्फ्यूज होतात, आपण पण होऊ शकतो. आपण मग माधुर्य रसचा मूड पाहूनही कन्फ्यूज होऊ शकतो. सो वी हॅव टू बी केअरफुल. वृंदावनमध्ये हे माधुर्य रस, साख्य रस, वात्सल्य रस हे होत असतात. सो व्रजभूमीमध्ये पितृपक्षात एक वेगळा उत्सव असतो. त्याचं नाव काय आहे, सांजी लीला. तर आपण त्याबद्दल थोडीशी चर्चा करू. सो मी बोललो भद्र पौर्णिमेच्या नंतर ते असते. तर सांजी जी आहे ते दुर्गा देवीचंच एक नाव आहे. दुर्गा देवीची ही पूजा आहे. भिंतीवर ते सांजी देवीचं रूप शेणाने काढलेलं असतंय. आणि जमिनीवर त्या शेणांचा एक असा चबुत्तरा म्हणूया प्लॅटफॉर्म केलेला असतो. आणि त्या प्लॅटफॉर्म फुलांनी, रांगोळ्यांनी असा सुंदर सुंदर सजवलेला असतो. बघितलं पाहिजे जाताना आम्ही, आम्हाला कळलं ना, आम्हाला वाटलं मुली खेळत असतील, पण त्या भिंतीवरती खूप सुंदर शेणानं रंगत होत्या. ती सांजी देवी होती भिंतीवर. आणि जमिनीवर एक असा प्लॅटफॉर्म बनवतात शेणाचा. ते सकाळपासून बनवतात, 3-4 दिवसावर तो वाळतो आणि त्याच्यावर ते डेकोरेट करतात सांजी देवी. आणि ते डेकोरेशन असं असतंय की एक थीम असतोय, माखन चोरी लीला, वस्त्रहरण लीला, अशा काही काही थीमचं दररोज ते रांगोळीमध्ये फुलांच्या पाकळ्यांनी रांगोळी काढतात.
रंगांनी काढतात आणि काय तांदूळाच्या कलर पिठाने काढतात. तर ह्या सगळ्या प्रकारे ते दररोज वेगवेगळे त्याचं ड्रॉइंग पण काढतात, वेगवेगळ्या लीला पण तिथे हे करतात. ह्याच्या पुढे आपण जाऊ, जवळजवळ संपूर्ण व्रजमंडलमध्ये, वृंदावनमध्ये पण, बरसानामध्ये पण, नंदगावमध्ये पण, बऱ्याचशा मंदिरात ही सांजी लीला 15 दिवस होत असते. सो खूप सुंदर होत असते. आणि वृंदावनला गेला तर राधा ते काय वल्लभ, राधा वल्लभ मंदिरात सुंदर असते आणि गोपीनाथ मंदिरात पण सुंदर असते. तुम्ही वृंदावनला जे 2-3 दिवस जाणार तेव्हा त्या संध्याकाळच्या सांजीला 3:30-4ला त्यांची रेडी होते साधारणपणे सांजी. मग ती 6-7 पर्यंत चालते. सो हे दररोज नवीन, सेम नाही. सो एनिवे, सो असं असतंय. कधी कधी कृष्णाचे बोट पास टाईम, अशा प्रकारे खूप सुंदर डेकोरेशन हे सांजी लीलेचे 15 दिवस होत असतंय. आज नवमी आहे, म्हणजे आता आपण उरलेले आहोत. पण त्यात पण वाटतं पहिले 10 दिवस असतंय ते असं काहीतरी मला इथे पुढे लिहिलेलं असेल. पहिले 10 दिवस असतंय ते फक्त नाही, तेव्हा फुलांच्या पाकळ्या आणि रांगोळी, पण फुलांच्या पाकळ्यांनी जास्त डेकोरेशन असतंय. आणि नंतरचे 5 दिवस वाटतं, म्हणजे आज नवमी आहे ना, म्हणजे नवमी आणि दशमीला फुलांच्या पाकळ्यांच्या वेळेला, नंतर वाटतं एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत नाही अमावस्येपर्यंत रांगोळीचं पण असं आहे त्यांचं ते वेगवेगळं. आपल्याला जे मिळेल ते आपण घेऊया. सो आता राधाराणी आणि गोपी पण तेव्हा सांजी करायच्या, पण सांजी देवी भिंतीवर आहे खाली चबुतरा, त्याच्यानंतर ऑफरिंग पण व्हायचं सांजी देवीला भोग. पण ते ऑफरिंग करायला पुरोहित लागतो, एक ब्राह्मण लागतात. तर एकदा राधाराणींनी आणि गोपींनी, आता आपण उद्या नाही पण परवा पण नाही, तेरवा आपण जे असं फिरणार आहोत, ते आता मलाही नक्की सांगता येणार नाही की कुठे कुठे फिरतोय, कारण का खूप कन्फ्युजिंग आहे. काल काही लोक तुमच्यापैकी बरसाण्याला गेले होते, बरोबर? कोण कोण बरसाण्याला गेले होते हात वर करा. अंदाजे 50 ते काय गेले होते. यस, बरसाणा कोणाचं गाव आहे? राईट अँड रॉंग. बरसाणा राधाणीचं माहेर आहे, त्याचं लहानपण रावळ आहे आणि सासर आपण जातो ना, गेलोय जटीला कोटीलाचं गाव, जावट आहे, जावट. तर ह्या तुम्ही बरसाणा त्याच्या आजूबाजूला पाहिलं ना, तर अनेकदा लोक म्हणतात हे चित्रासखीचं गाव आहे, हे चंद्रोळीचं गाव आहे, हे इंदुलेखाचं गाव आहे. पण त्यात सगळ्यांच्या बाबतीत हे आहे की नक्की ते त्यांचं कोणतं गाव आहे, लहानपणाचं, बाहेरचं का सासरचं, सगळे लोक म्हणतात. सो समटाइम्स बिकम कन्फ्युजिंग की नक्की आपण कुठे कुठे जातोय. आणि बरेचदा हे रंगादेवीचं लहानपणचं आहे, हे तेच गाव सुदेवीचं माहेर आहे आणि तेच गाव चित्राचं सासर आहे. सो ऑल्सो एकाच गावात हे सगळं पण होत असतंय. सो मेनी त्या बरसाण्याच्या आजूला सगळ्या गावांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोपीचं काही ना काही आहे. त्यातल्या काही ठिकाणी आपण 18 तारखेला जायची शक्यता आहे. सो बरसाणा हे राधाणीचं गाव माहेर आहे. लहानपणचं कोणतं आहे? रावळ. ते आपण 22 तारीख गेलेलो आहे. आणि सासर कोणतं आहे? जावत. अशा वेगवेगळ्या लीला होत असतात. सो आपण पाहतोय राधाणीने खूप छान सांजी काढली होती आणि ती आता नैवेद्य करायला कोण पाहिजे? पुरोहित. पण ह्यांच्याकडे मुलींकडे ब्राह्मणी यायच्या, श्रीमती पुरोहित. तर ह्यांचं ऑफरिंग करायच्या वेळेला एक श्रीमती पुरोहित आली आणि ती खूप सुंदर दिसत होती. शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि सगळ्या गोपी एवढ्या काय मुग्ध होऊन गेल्या की एवढी सुंदर ब्राह्मणी कोण आली आहे. त्यामुळे या 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 आमचं काय करा, नैवेद्य करा, मराठी भाषेत ऑफरिंग करा, नैवेद्य करा, भोग लावा, हिंदी भोग चढाव. तर त्यांनी आलं, त्यांनी नैवेद्य वगैरे केलं आणि नंतर मग सगळ्या ऑफरिंग लावल्या. सगळ्या गोपी होत्या, कीर्तन करायला लागल्या आणि सगळ्या गोपी उभं राहून नाचायला लागल्या. आणि नंतर ब्राह्मणी होती, ती पण उभं राहून नाचायला लागली, हात वर करून नाचायला लागली ब्राह्मणी. तर विशाखाने पाहिलं तिच्या कमरेत बासरी आहे. म्हटले अरे, मग दे आर व्हेरी हॅपी की कृष्णाच आपल्याकडे बासरी घेऊन, म्हणजे ब्राह्मणीचं रूप घेऊन आलेले आहेत. आणि मग ते अजून उत्साहाने नाचायला लागले सगळ्या गोपी आणि ब्राह्मणी पण. आणि मग विशाखाने गेली आणि एक मिनिट, ती बासरी काढली बाहेर आणि सगळ्यांना दाखवली. हे आपल्या हे पुरोहितीनी नाही आहे, मिसेस पुरोहित नाही आहेत, हे कृष्ण आहेत. सो दॅट वे मेनी पास्ट टाइम्स हॅपन. सो गोपी या 15 दिवसात काय करायच्या, वेगवेगळ्या वनांमध्ये जायच्या. कशाला? फुलं वेचायला. गोपींना पण सगळे रस्ते आणि कोणत्या वनात कोणती फुलं कोणत्या सीझनला मिळतात हे सगळं माहिती होतं. आय थिंक हे इथे
लाला कुठे गेला? लाला गेला कंटाळून. आहे हे आहे पण शुभम नाही, राहू दे. हे कदंब वृक्षच वाटतंय ना, पानांच्या आकारावरून, व्हाईट कलरवरून. नाही कदंब सारखंच आहे रे, त्याचा बुंदा बघ ना, पानं पण तशीच आहेत. हाँ लाला, लाला ये कौन सा पेड़ है? कदम नाही माहित नाही, ठीक आहे जाऊ दे, जो भी आहे. तर इथे वेगवेगळे सुंदर गोपी होत्या, ते त्यांना माहिती होते कुठे कुठे कोणत्या कोणत्या सीझनला कोणते कोणते फुल मिळतात. तुम्हाला कसं माहितीये कुठे कुठे कोणत्या टाइमला समोसा मिळतो? एकदम लाजले. शर्मा घे, असं कुठे कचोरी मिळते, कुठे पाणीपुरी चांगली मिळते, जो भी है सब मालूम है. तो ऐसे गोपियों को क्या मालूम था कौन सा सीजन में कौन से वन में कहाँ कौन से फुल मिळते. तर ते बरोबर फिरायला जायचे तिथे आणि तिथे फुलं वेचून आणायचे. तर असे ते जायचे. तर एकदा काय झालं, आणि कुसुम सरोवरला आपल्याला जायचं होतं. कुसुम मतलब फ्लॉवर. तिथे खूप सारे सुंदर सुंदर फुलांची उपवनं आहेत आणि बरेचदा गोपी कुसुम सरोवरला पण जायच्या. ज्यांना वेळ आहे ते कधी सकाळ संध्याकाळ आपल्या राहतो तिकडनं हार्डली 1.5-2 किलोमीटरवर आहे, कमीत कमी दर्शन करू शकतात कुसुम सरोवरचं जप करत करत. तर तिथे कुसुम सरोवरला जायच्या. तर कधी कधी तिथे होतं, एकदा ते गेल्या होत्या आणि संध्याकाळ व्हायला लागली, अंधाराची वेळ जवळ आली. सगळ्या गोपी म्हणल्या अरे चला चला लवकर चला, फुलं जमा झाली आहेत, आपल्याला घरी जायचंय. आणि सगळ्या निघाल्या. पण राधानी फुलं वेचता काय झालं होतं, ती राधानी अशी काट्याच्या झुडपात शिरून गेली होती आणि ते कपड्यांमध्ये फुलं वेचतीये आणि कपड्यांमध्ये सगळीकडे तिथे काटे अडकलेले होते भरपूर, त्यामुळे तिला सुटून येता येत नव्हतं. आणि सगळ्या गोपी निघाून गेल्या. अरे चला चला उशीर होतोय. त्यांना वाटलं सगळे येतील. तर अशा ते निघाल्या आणि तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात एक असा मोठा व्यक्ती आला. मोठी मिशी होती आणि जोरात आवाज करत होता, मोठी पगडी, हातात दंडा. आणि तिथे आला तो आणि त्यांनी पाहिलं की बाकी गोपी गेल्या आणि राधानी जी काय झाले ती काट्यांमध्ये अडकलेली आहे एकटीच. त्यांनी आल्या आणि तिला मोकळं केलं आणि राधानी पण लगेच निघून आपल्या बाकीच्या गोपींबरोबर जॉईन होऊन ती घरी गेली. पण ती खूप हळू चालत होती, संध्याकाळ झाली आहे, फास्ट चाललं पाहिजे. ती खूप हळू चालत होती. तर गोपी म्हटलं काय झालं तुला? तो जो व्यक्ती आला होता मला काट्यातनं सोडवलं, पण त्यांनी माझं हृदय पण चोरून नेलंय, त्यामुळे मला आता फास्ट चालता येत नाही, माझं हृदय तिकडे आहे. हाऊ कॅन आय वॉक फास्ट? तो अशा प्रकारे ते हळू होते. मग गोपी म्हटलं त्याला जाऊन आपण शोधून येऊ त्याला. मग सगळ्या गोपी परत आल्या. त्या जो वॉचमॅन का जो कोण होता त्याला घेऊन आला इकडे. आणि तर ते म्हटले की हे सांजी पूजा आहे. मग त्याने विचारलं तुम्ही कोणाला विचारून फुलं नेत आहेत? सांजी पूजे करता नेतोय. तर तो वॉचमॅन होता, तो म्हटला हे बरोबर नाही, हे कामदेवाचं एरिया आहे आणि तुम्ही न विचारता चोरून नेताय, मी तुम्हाला पकडलं पाहिजे, आय विल अरेस्ट यू. मग त्या गोपींमध्ये आणि त्या वॉचमॅनमध्ये थोडीशी बचाबची, शाब्दिक काय मुठभेड, शाब्दिक काय चकमक, वादविवाद काय म्हणतात, मतभेद नाही, बचाबची. पण एनिवे ते व्हायला लागलं आणि होता होता थोडंसं दोन्हीकडून हिट बाचाबाची स्टार्टेड बिकमिंग लिटिल हॉट अँड गरम बाचाबाची गोपींकडनं पण आणि वॉचमॅनकडून पण. आणि बोलता बोलता वॉचमॅन थोडंसं हातवारे करायला लागला, म्हणजे मारलं नाही पण हातवारे करून बाचवायची. आणि मग तेवढ्यात गोपींनी पाहिले यहाँ पे तो बासरी है इसके कमर में, तो ये वॉचमैन नहीं है. तो देन दे स्टार्टेड, दे आर व्हेरी हॅपी. सो कृष्णा म्हटले की मी बाकी गोपांना थोडं ट्रिक करून आज आलो, कारण का मला तुम्हाला एकट्याला भेटत होतं गोपींना कुसुम वनमध्ये. तर त्याने विचारलं कृष्णाने गोपींना तुम्ही काय करणार? तेवढ्या फुलं घेऊन आम्ही यमुने किनारी जाणार आणि यमुनेमध्ये फुलं धुणार आणि मग जाऊन त्यांनी आम्ही सांजी डेकोरेट करणार. कृष्ण म्हणले यमुना खूप नाही. कृष्ण म्हणले ठीक आहे, मी पण तुमच्यावर आज एकटा आलोय मुद्दाम गोपांना फसवून, तर तुमच्यावर मी पण येतो यमुनेपर्यंत, आपण एकत्र जाऊ पायी पायी. गोपी म्हणले नाही 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 नाही, तुमच्यावर आम्ही कसं चालू शकतो, पब्लिकमध्ये आम्ही सर तुमच्यावर चालू शकत नाही. पाहिलं तर लोकांनी आमच्या आईंना किंवा सासूबाईंना जिथे कोणी असेल तिथे दोघींना नाही कंप्लेंट जाईल, असं आहे तुमच्यावर आम्ही चालू शकत नाही पब्लिकमध्ये. तर कृष्णाने ठीक आहे, मी काय करतो, मी यमुनेला तिथे बोलवतो. आणि कृष्णांनी
असं जमिनीत आपलं टाच हे केली टाईट आणि अशी फिरवली आणि तिकडनं ते कृष्णाने अशी करत खूप मोठी केली आणि त्यात यमुनेचं पाणी बोलवलं अँड देन दॅट बिकेम कुसुम सरोवर. ते कुसुम सरोवर पण पाहतो एवढं मोठं कुंड आहे ते भगवंतानी असं गोपींना यमुनेचं पाणी बोलवून मोठं केलं होतं. सो अशा प्रकारे मग हे सगळे बोलत होत्या. तर गोपी म्हणले आता खूप उशीर झालाय, आम्ही घरी जाणार कधी, सांजी डेकोरेट कधी करणार, मग त्याला ऑफरिंग कधी करणार. तर कृष्ण म्हणले घाबरू नका, तुम्ही पायी निघा घरी. कृष्णा सगळ्यांच्या आधी खूप फास्ट ज्या गोपी तिथे उरल्या होत्या, बऱ्याचशा पळून गेल्या होत्या, थोड्याफार उरल्या होत्या, विशाखा ललिता वगैरे क्लोज गोपी, त्या सगळ्यांच्या घरी गेले कृष्ण फास्ट. आणि कृष्णाने फास्ट म्हणजे सगळ्यांची सांजी बनवून डेकोरेट करून ठेवून दिली. सो या गोपी परत गेल्या तर पण सगळं रेडी होतं. सो लाईक दॅट. अजून एक फर्स्ट टाइम आहे असे एकदा कुसुम सरोवरमध्ये सगळ्या गोपी काय करत होत्या, फुलं वेचत होत्या. आणि फुलं वेचता वेचता परत सगळ्या एकदम गेल्या. तर त्यांना काय ऐकू आलं, ठक ठक ठक. मतलब क्या, हाँ पर वो तो आ रहा है, किसका आवाज आ रहा है ये, हाँ लठ्ठा, जमीन पे कोई लठ्ठा कोणता येतोय आणि मोस्टली हिज वॉचमॅन, तो आता आपल्याला पकडणार, चला पळा. सगळ्या गोपी म्हटल्या चला पळा आणि त्या पळायला लागल्या. त्यांनी भरपूर फुलं जमा केली होती, कधी कधी अशा कधी कधी ओढणीत, पण ते पळताना पळायला लागले. आता कोण काळजी करताय, जी फुलं असतील ती बरोबर ठेवा आणि बाकी पळा. फर्स्ट इज टू नॉट कलेक्ट फ्लॉवर्स, फर्स्ट प्रायोरिटी इज टू रन, भागो, जो फुल है तो है, गिरा तो गिरा, भागो. आणि सगळे पळाले. आणि ज्या गोपी होत्या ना त्या पण ती जी राधाणी होती ती परत अशी झुडपांमध्ये अडकलेली होती. आणि सगळ्या गोपी त्या काठी पाहून, आवाज पाहून, मोठा व्यक्ती बुशीवाला, मोठी पगडी, इथे असा काय मोलला काय म्हणतात, ते छोटा असतो, मोठा, हा ते काय असा मोठा मोल होता आणि एकदम क्रूर दिसणारा होता, काठी येऊन जवळ होता. सगळ्या गोपी घाबरून पळून लांब. आणि हा मुद्दाम जोर जोरात आवाज करत. तर राधाणीला आवाज मोठा यायला लागला. मग पाय दिसले, मग फेटा पण दिसला. आणि तो जो कोण वॉचमॅन होता तो असा आला. राधाणी बिचारी आता थरथर घावायला लागली. की हा कोण समोर उभा आहे. आणि तो असा वाकून असा राधाणीकडे क्रूर नजरेने पाहायला लागला. आणि मुद्दाम तिथे 5 मिनिटं उभा राहिला असाच तिच्याकडे पाहत. राधाणीला घाम फुटला होता, थरथर कापत होती. आणि असं त्याचा मूड पाहून सगळ्या गोपी खूप 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 बाकीच्या लांब पळून गेला. राधाणीचं जे होईल ते ती बघेल. वी रन अवे व्हेरी फार. सगळ्या पळून गेल्या. आणि ती राधाणी आता ऑलमोस्ट बेशुद्धच पडणार होती भीतीने. तेवढ्यात हा जो वॉचमॅन होता त्याने स्माईल दिली, हसायला लागला. आणि हो अरे तुम्ही कृष्ण आहात, तुम्ही असं का केलं, मी एवढी घाबरून गेली होती, खूप घाबरली होती, तुम्ही असं का केलं. तर कृष्ण म्हणतात आज मला तुझ्याला एकटीला भेटायचं होतं. सो तिने ते मोकळं केलं भगवंतांनी, म्हणजे कृष्णांनी किंवा त्या वॉचमॅननी. त्याने आता घाबरू नको. आता सगळ्या गोपी खूप घाबरून लांब पळून गेलेल्या आहेत, आता एकट्याच आहेत. सो ओके. सो एनिवे मग भगवंतांनी राधाणी ती फुलं घेतली आणि त्या फुलांनी भगवंतांनी राधाणीला हार बनवला, केसात अडकवले. अशा प्रकारे भगवंतांनी राधाणीला त्या फुलांनी डेकोरेट केलं. पण त्याच्या आधी पण भगवंत म्हटले राधाणीला चला ही फुलं घेऊन आपण यमुनेला जाऊ. आणि म्हटले तुमच्यावर मी एकटी कशी चालू, काही गावचे लोक चर्चा करतील, कृष्णावर एकटी चालली म्हणून. तर ते म्हटले ठीक आहे. त्यांनी ते कुसुम सरोवरला धुतले आणि राधाणीला त्यांनी डेकोरेट केलं. तर बरेचदा आता माहीत नाही मला, तुम्हाला जास्त अनुभव नसेल, घरी पाहिलं असेल, पण आता लहान मुली असतात म्हणजे 3 वगैरे नाही, 5-6 वर्षाच्या, बरेचदा त्यांचे केस असतात ते आई अशी कंगवा घेऊन त्यांच्या मागे बसून, मलाही जास्त नाही लहानपणी कधी घरी पाहिलं असेल कोण चुलत बिलत बहिणीचं तर थोडाफार मेमरी जादा नाही आहे, पण अशी मुलगी बसली असते आई मागे बसून केस विंचरत असते. आणि त्या मुली बरेचदा आणि कधी आई तर मुली आरशात पाहून आईला सांगत असतात इथे भांग पाड, म्हणजे मधलं काय हे, आणि किती टाईट विंचरते, थोडं व्यवस्थित विंचर. आय डोंट नो, मे बी गर्ल्स कॅन टेल, दे हॅव दॅट एक्सपिरियन्स, लेडीज और गर्ल. सो असं चालू असतंय. आणि मग त्या पाहत असतात, आईला डायरेक्ट करत असतात. त्या आरशात लहान मुली आरशात पाहत असतात, आई केस विंचत असते.
तुम्हारी बातें एकदम रिलेट कर रही लीला से, उनको जम रहा है लीला एकदम. तर असं तर मुली सांगत असतात आई असं कर, हे असं तिथे कर, ऑर्डर बेबी. तर ती मुलगी जी असते ती आरशात काय पाहत असते, स्वतःला पाहत असते की माझं केस कसे व्यवस्थित डेकोरेट त्याने. सो कृष्णा वॉज डेकोरेटिंग राधाराणी हेअर, बट राधाराणी वॉज ऑल्सो हॅव्हिंग मिरर, पण राधाराणी वॉज नॉट लुकिंग ॲट हर. शी वॉज युझिंग मिरर एक्झॅक्टली ॲट द अँगल टू लुक ॲट कृष्ण. ती स्वतः कसे डेकोरेट होते तिच्याकडे तिचं लक्ष नव्हतं, कसे डेकोरेट होऊन तरी चालेल. शी वॉज नॉट वरीड अबाउट हाऊ आय एम गेटिंग डेकोरेटेड, मेरा डेकोरेशन कैसे हो रहा है उसके तरफ राधाराणी का ध्यान देता. बट शी वॉज युझिंग दॅट अपॉर्च्युनिटी टू लुक ॲट, म्हणून त्याचं मिरर तिने तशी ॲक्सेप्ट केली होती. तर अशा सगळ्या बरेच वन आहेत. सो तसंच बरसनाजवळ अजून एक वन आहे, त्याचं नाव पदर वन आहे. मराठी पदर नाही आहे, ते हिंदीमध्ये आहे, आय डोंट नो व्हॉट इट मीन्स. तिथे पण गोपी कधी कधी जायच्या फुलं वेचायला. तर एकदा भगवंतानी तिथे बासरी वाजवली आणि गोपी पाहायला लागल्या, अरे इथेच जवळ आहेत भगवंत. आणि त्या पाहायला लागल्या भगवंत बासरी वाजवत उभे होते आणि रासलीला नाही समजला. आणि तेव्हा भगवंतांच्या बासरी ढग आले आणि ढग जोरजोरात पाऊस पडायला लागला. तर तेव्हा काय झालं, भगवंत गोपी पाहायला लागले, बासरी भिजली फुल, पण तरी पण तिचा आवाज डिस्टर्ब झालेला नाहीये. भगवंत फुल भिजले, बासरी फुल भिजले, पण तरी पण बासरी एकदम व्यवस्थितपणे वाजत आहे. सो अशा झाल्या. तर पहिले 10 दिवस असतात ते फक्त फुलांच्या पाकळ्याने डेकोरेशन होते सांजीला, आणि नंतरचे 5 दिवस फुलांच्या पाकळ्या प्लस रांगोळी ही ज मेजर. पहिले 10 दिवसात फुलांच्या पाकळ्या इज अ मेजर, रांगोळी ज मायनर एलिमेंट. नंतरच्या 5 दिवसात रांगोळी इज अ मेजर एलिमेंट आणि फुलांच्या पाकळ्या इज अ मायनर ॲडिशनल. सो अशा वेगवेगळ्या देवळांमध्ये होतं आहे. सो वृंदावनमध्ये सांजीला फेमस कुठे आहेत, रघुनाथ भट गोस्वामींच्या मंदिरात भटजी मंदिर म्हणतात किंवा राधा वल्लभ मंदिर म्हणतात. तसं सगळ्याच मंदिरामध्ये छान छान सांजी असते वृंदावनला, पण ह्या 2-3 मंदिरात अजून जास्त छान सांजी असते. सो कामयवनबद्दल तर मी जास्त बोलत नाही, ऑलरेडी झालेलं आहे. व्योमासूर गुफा, व्योमाला मारलं बलराम चरण चिन्ह. बट आजच थोडंसं बोलून घेऊ, काही अजून आहेत. सो नाही सांजी देवी बोललो ना, दुर्गादेवीचा फॉर्म आहे ते. भगवान ते गोपी लोक दुर्गादेवीची पूजा करायचे सांजी. पण त्या सांजीची पूजा करताना असं म्हटलं एक प्लॅटफॉर्म असतो, शेणाचा चबुतरा दररोज बनवतात, तो सकाळी बनवतात दुपारपर्यंत वाळतो ना, त्याच्यावर ऊन कडक आहे दुपारपर्यंत वाळतोय, आणि त्यानंतर त्याच्यावर डेकोरेशन करतात. आणि सांजी पण बनवतात भिंतीवर सांजी देवी, आणि ते नैवेद्य करतात. सो एनिवे, सो आज आपण थोडंसं लेट होत आहे. ठीक आहे, वी हॅव दिस सम अदर टाइम अदर प्लेस. व्योमासूर गुफा चढून यायची आहे, सो विल स्टॉप इट.